बाहेर कडकडीत उन्हाळा चालू झाला की आपल्याला काहीतरी थंडगार खावेसे वाटते आणि तेही जर चटपटीत असेल तर पाणीपुरीचं पाणी तर सर्वांनाच आवडते. या पाणीपुरीच्या पाण्यातले हे भजे किंवा पाणी पकोडे म्हणून चवीला खूप छान आणि मस्त लागतात. अगदी तोंडात टाकताच विरघळतात. करायला अतिशय सोपे आहे, फार अवघड सुद्धा नाहीये. चवीला तर भन्नाट लागतात आणि विशेष म्हणजे न तळता सुद्धा मी करून दाखवलेले आहे, तळलेले जर चालत नसेल तर. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज. नमस्कार, मी उज्ज्वला. मी या ठिकाणी 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी मुंगाची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी तांदूळ घेतले. आता तुम्हाला या तिन्ही डाळी घ्यायच्या नसेल तर तुम्ही कोणतीही फक्त एक डाळ घेऊ शकता किंवा 2 डाळीपासूनही हा जो वडा आहे किंवा हे जे भजी आहे करू शकता. पण त्यामध्ये थोडेसे तांदूळ घालायचे. तांदूळामुळे जे वडा हलका व्हायला मदत होते. आणि हे राशनचे तांदूळ घेतलेले, राशनचे तांदूळ नसेल तर कोणताही जुना मोकळा वास शिजणारा तांदूळ घेऊ शकता. आता मी हे सर्व साहित्य स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर 5 ते 6 तास भिजत घालते. जवळपास 5 ते 6 तास ह्या डाळी आणि तांदूळ छान असे भिजले. आता याला वाटून घ्यायचं आहे. आता याला वाटायला थोडा वेळ लागेल, पण त्यापूर्वी मी थोडीशी चिंच आणि गूळ भिजत घालून देते. चिंच भिजण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि पिण्यासाठी जे पाणी वापरतो तेच पाणी घालायचं, कारण आपण याला शिजवणार नाहीये किंवा याची चटणी बनवणार नाही, फक्त हे पाणी वापरणार आहे. यामध्ये थोडासा गूळ घालते. चिंच आणि गुळाचं पाणी करून घ्यायचंय. आता याला भिजण्यासाठी बाजूला ठेवून देते आणि जी डाळ भिजलेली आहे याला वाटून घ्यायचं. असताना पाण्याचा वापर नाही करायचा जास्त, कमीत कमी पाण्याचा वापर करून थोडंसं भरडच याचं पीठ करायचं. हे बघा, या ठिकाणी मी 2 ठिकाणी केलं, कारण मला बाउलमधलं पिठाचे भजे करायचे आहे आणि दुसरं जे पीठ आहे त्याची मी मिक्स डाळीचा ढोकळा बनवणार आहे, तो मात्र दाखवणार नाहीये. आता हे पीठ फेटून घ्यायचं आहे, पण त्याआधी पीठ बघा थोडंसं भरडच वाटलेलं आहे, अगदी बारीक नाही पेस्ट केलेली मी. फेटल्यामुळे हे पीठ हलकं होतं आणि मस्त जाळीदार असा वडा किंवा भजा आपल्याला तयार मिळतो. यामध्ये आपण इनो, सोडा बाकीचं वापरणार नाहीये, त्यामुळे हे पीठ असं फेटूनच हलकं करायचं. 1 ते 1.5 मिनिटं फेटलं की नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. आणि यामध्ये जास्त मसाले वगैरे घालायची गरज नाहीये. चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचंय फक्त. लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून घालू शकता. म्हणजे जसं आपण दही वडे वगैरेसाठी पीठ तयार करतो तसंही तुम्ही करू शकता. पण अशा पद्धतीने केलं तरी खूप छान आणि मस्त चव लागते. त्यामुळे एक वेळा नक्की तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. पुन्हा याला फेटून घेऊ. जवळपास 3-4 मिनिटं फेटलं. पहिले 1-1.5 मिनिटं आणि मसाला घातल्यावर 2-1 मिनिटं की नंतर वाटीभर पाणी घेतलं. त्यामध्ये हा वडा असा घालून बघायचा. पाण्यावर तरंगला म्हणजे समजून घ्यायचं छान असा जे पीठ आहे ते पीठ तयार झालेलं आहे. आता याला तळून घेऊ. तेल थोडे गरम झाले की गॅस एकदम कमी करून घ्यायचा आणि कमी गॅसवर असे वडे किंवा भजे ह्या तेलामध्ये सोडून घ्यायचे. आणि जसे आपण नॉर्मल भजे तळतो त्याप्रमाणे तेलामध्ये सोडायचे. जास्त मोठा लेणे आणि जास्त छोटा लेणे. कढईत मावतील एवढे सोडले की याला आता तळून घेऊ. नंतर मात्र गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती हे भजे तळून घ्यायचे. मिडियम गॅस केल्यामुळे आतपर्यंत तळले जातात, कच्चे वगैरे राहत नाही. उलटून पालटून घ्यायचे आणि जवळपास 3-4 मिनिटांमध्ये मिडियम गॅसवरती छान असे तळले गेले. कलरही मस्त आला. आता मी हे काढून घेते. तर तुम्ही घेतलेली कढई किंचित जाड असेल तर अर्धा ते 1 मिनिट शिल्लकचाही लागू शकतो. जास्त तेलकटही होत नाही. काढल्यानंतर अजिबात तेलकट राहत नाही हे भजे. आणि एखाद्या चाळणीत वगैरे काढून घ्यायचे आणि आता याला 5-1 मिनिटं थंड होऊ देऊ. मी सुरुवातीला सांगितलं की न तळता सुद्धा हे पाणी पकोडे खाता येतात. त्यासाठी आप्पे पात्रामध्ये थेंब थेंब तेल घालायचं. गॅस एकदम कमी ठेवलेला आहे आणि यामध्ये आता थोडं थोडं पीठ घालायचं. या पिठामध्ये सुद्धा मी इनो किंवा सोडा बिलकुल घातलेला नाहीये. एकदा बाहेरच्या खाच्यांमध्ये पीठ घातलं की नंतर आतमधल्या खाच्यात हे पीठ घालून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवून देऊ आणि कमी गॅसवर 3-1 मिनिटं एका बाजूने होऊ देऊ. जवळपास 3-1 मिनिटं झाले, पण मध्येच लाईट गेली. मी मोबाईलचा लाईट लावलेला आहे त्यामुळे थोडासा उजेड असा होऊ लागला. आता याला उलटून घेऊ आणि सर्वात शेवटी जरी आतमधले घातले होते आपण हे आप्पे, तरी सर्वात पहिले आतमधले आप्पे उलटून घ्यायचे. अशा पद्धतीने सर्व आप्पे उलटून पुन्हा यावरती झाकण ठेवून देऊ आणि 2-3 मिनिटं पुन्हा शिजू देऊ. 2-3 मिनिटं झाले. आता लाईट आली. आता आतमधले जे आप्पे आहे ते सर्वात पहिले होतात. त्यामुळे ते काय करायचे, बाजूला घ्यायचे आणि बाहेरचे जे आप्पे ते आतमधले जे खाचे त्यामध्ये घालायचे. अशा पद्धतीने 3-3 आप्पे बाहेरच्या आतमध्ये घालायचे आणि आतमधले बाहेर ठेवत चालायचे. अशा पद्धतीने मी आप्पे करून घेते.
आता बाजूला भजे आणि आप्पे दोन्ही चालू आहे, पण तोपर्यंत हे पाणीपुरीचा पाणीचा मसाला बघू. छोटा अर्धा चमचा काळं मीठ, आपले रेग्युलर मीठ चवीनुसार, एका लिंबाचा रस, अद्रकचा एक छोटासा तुकडा आणि ह्या 2-3 हिरव्या मिरच्या. अर्थात मिरच्या तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता, जसे तिखट खाता त्यानुसार. पुदिन्याचे 10 ते 15 पानं घेतलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पुदिन्याचे पानं जरूर घ्या, कारण ते थंडावा देणारा आहे, त्यामुळे तरच चव लागते या पाण्याला. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य मी घालून घेते. आता एका लिंबाचा रस पिळून घेऊ आणि पिळण्यासाठी जे मी वापरते ते ऑनलाईन मिळते. मी खाली लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही मागवू शकता. फार महागही मिळत नाही आणि स्टेनलेस स्टीलचा आहे, त्यामुळं अगदी स्वच्छही पटकन होते. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन नक्की मागवा. एका लिंबाचा रस पिळल्यामुळं पाणी हिरवं राहते आणि चवही छान लागते. आता याला वाटून घेऊ. सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर पाणी घालून बारीक वाटून घेतलं. याला गाळून वगैरे घ्यायची गरज नाही. एका बाउलमध्ये मी हे सर्व चटणी ओतून घेतली. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून तेही मी यामध्ये घालून घेते, कारण वायाला जाऊ द्यायचं नाही आपल्याला काहीच. आणि जे पाणी वापरते ते अगदी थंडगार पाणी घेतलेलं आहे. तुम्ही बर्फाचे तुकडेही घेऊ शकता, पण मी एका तांब्यामध्ये पाणी थंड करायला फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं. यामध्ये पाणी घातले की याची चव घेऊन बघायची. तुम्हाला तिखट वगैरे वाटत असेल तर आणखीन पाणी घालू शकता, किंवा मीठ कमी वाटत असेल तर मीठही यामध्ये ऍड करू शकता. चिंच आणि गुळाचं फक्त पाणी करायचं आहे आपल्याला. भिजल्यानंतर असं कुस्करून घ्यायचं आणि याचं पाणी एका गाळणीने गाळून घ्यायचं. हे बघा, हे पाणी तयार आहे. ते पूर्ण एकदाच नाही घालायचं, थोडं यात ऍड करायचं, याची चव घेऊन बघायची आणि गरज पडलं तर हे पूर्ण पाणी वापरायचं. आता मला हे पूर्ण पाणी लागेलच, कारण त्या अंदाजानेच मी चिंच आणि गुळ भिजत घातली होती. तरी मी थोडं थोडंच करत घातलं. पुन्हा जे पाणी उरलेलं होतं ते संपूर्ण पाणी घातलं. याला मिक्स करून घेते. मस्त असं हे पाणी तयार झालेलं आहे आणि हे पाणी थंड पाहिजे, म्हणजे चव छान लागते. भजे थोडेसे कोमट झाले की नंतर या थंडगार पाण्यामध्ये घालायचे. अगदी कढईतले गरम गरम भजे काढून या पाण्यात नाही घालायचे, कारण त्यामुळे हे पाणी गरम होऊ शकतं. आता हे 9 ते 10 मिनिटं भिजू देऊ. तोपर्यंत एक भजा मी तुम्हाला फोडून दाखवते. मस्त अशी जाळी पडलेली आहे त्याला आतमध्ये, इनो आणि सोडा न वापरता सुद्धा. जवळपास 9 ते 10 मिनिटं हे पाण्यामध्ये भिजले की नंतर खायला घ्यायचे. तुम्ही थोडा जास्त वेळ भिजू दिले तरी चालतात, म्हणजे तुम्हाला अगदी मऊ लागत असेल तर जास्त वेळ भिजू द्या. आणि कांदा घालून खायची, खूप छान आणि मस्त चव लागते. कांदा मात्र वेळेवर चिरून यामध्ये घालायचा. जास्त वेळ पाण्यात घातला तर कांद्याचा वास येऊ शकतो, म्हणून. हे बघा, मस्त असं पाणीपुरीचं पाणी आणि भजे तयार झालेले. पाणी पकोडे म्हणू शकतो आपण. तुम्हाला पाणीपुरीचं पाणी आवडत असेल तर नक्की एक वेळा ही रेसिपी तयार करून खाऊन बघा. खूप छान आणि मस्त लागते. उन्हाळ्यामध्ये थंडगार पाण्यातले भजे खायला खूप छान आणि मस्त लागतात. तुमच्या आजूबाजूला ओळखीच्यांमध्ये ज्यांना पाणीपुरीचं पाणी खूप आवडतं त्यांना ही रेसिपी नक्की शेअर करा, म्हणजे ते अशा आनंद घेतील या पाणी पकोड्याचा. आता न तळलेले जे भजे आहे ते सुद्धा खूप छान आणि मस्त झालेले आहे. आता याचं काय करायचं, पाण्यामध्ये घातल्यानंतर थोडंसं जास्त वेळ राहू द्यायचं. पण तुम्हाला वेळ नसेल तर असे तुकडे करूनही यामध्ये घालू शकता. आणि हे भिजायला थोडासा नॉर्मल जे भजे आपण त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो. हे सुद्धा खूप छान आणि मस्त लागतात. तुमच्या आजूबाजूला असे न तळता खाणारे असेल तर त्यांना ही रेसिपी नक्की शेअर करा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.